12th केमिस्ट्री लेक्चर. लास्ट लेक्चरला आपण नवीन चॅप्टर स्टार्ट केला आहे, कोणता तर बायो मॉलिक्युल्स. तर याच्यामध्ये आपण काय स्टडी करणार आहे, तर जे बायोशी रिलेटेड बायोलॉजिकल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करणारे बायो मॉलिक्युल्स असतील, म्हणजे प्रोटीन, व्हिटॅमिन्स, एन्झाईम्स, त्यानंतर न्यूक्लिक ॲसिड्स, कार्बोहायड्रेट्स, हे याच्यामध्ये आपण स्टडी करणार आहोत. मग आता कार्बोहायड्रेट्स, मला वाटतं मी लास्ट लेक्चरला सांगितलं होतं. कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय असतात, पॉलीहायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्डिहाइड और कीटोन. कीटोन अँड अल्डिहाइडचे ते काय असतात, पॉलीहायड्रॉक्सी, म्हणजे OH जो फंक्शनल ग्रुप असतो तो नंबर ऑफ टाइम्स त्याच्यामध्ये असतो म्हणून त्याला म्हणतात पॉलीहायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. त्यानंतर आपण त्याचं क्लासिफिकेशन बघितलं होतं बघा. जेव्हा हायड्रोलिसिस केल्यानंतर एकच सिंपल युनिट्स मिळतात, त्याला काय म्हणतात, तर मोनोसॅकॅराइड्स. कार्बोहायड्रेट्सला सॅकॅराइड म्हटलं जातं, म्हणून त्याला म्हणतात. एकच जर सिंपल युनिट मिळत असेल हायड्रोलिसिस नंतर, एकच सिंपल शुगर असेल, तर त्याला काय म्हणतात, मोनोसॅकॅराइड्स. 2 to 10 हायड्रोलिसिस होऊन सिंपल मोनोसॅकॅराइड्स मिळत असतील, म्हणजे 2 to 10 मोनोसॅकॅराइड आफ्टर हायड्रोलिसिस मिळत असतील, तर त्याला काय म्हणतात, ओलिगोसॅकॅराइड्स. आणि जर लार्ज नंबर ऑफ ब्रेकडाऊन किंवा हायड्रोलिसिस झाल्यानंतर लार्ज नंबर ऑफ सॅकॅराइड्स मिळत असतील किंवा लार्ज नंबर ऑफ शुगर्स मिळत असतील, मोनोसॅकॅराइड्स मिळत असतील, तर त्याला काय म्हणतात, पॉलीसॅकॅराइड्स. मग पॉलीसॅकॅराइडमध्ये स्टार्च, सेल्युलोज, ग्लायकोजेन हे येतात. हे आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. आता आजच्या लेक्चरमध्ये याचा पुढचा पार्ट स्टडी करणार आहोत. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. नॉमेनक्लेचर ऑफ मोनोसॅकॅराइड. तर मोनोसॅकॅराइड्स जे सिंपल शुगर असतात, मोनोसॅकॅराइडचं जे नॉमेनक्लेचर कसं केलं जातं ते बघूया. अकॉर्डिंग टू IUPAC सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर, जनरल नेम फॉर मोनोसॅकॅराइड इज ग्लायकोज. काय असतं जनरल नेम अकॉर्डिंग टू IUPAC मोनोसॅकॅराइडसाठी जनरल नेम काय, ग्लायकोज. GLYCOSE, ग्लायकोज. मोनोसॅकॅराइड्स विथ वन अल्डिहाइडिक कार्बोनिक ग्रुप इज कॉल्ड अल्डोज. बघा, जर अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असेल, म्हणजे कोणता फंक्शनल ग्रुप, CHO, C=OH असंही लिहितो आपण, CHO फंक्शनल ग्रुप. जर अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असेल तर त्याला काय म्हणतात, तर अल्डोज. अल्डिहाइडिक कार्बोनिल ग्रुप असेल तर अल्डोज, व्हाईल दॅट ऑफ कीटोनिक कार्बोनिल ग्रुप इज कीटोज. एकदम इझी. बघा, मोनोसॅकॅराइड्सना काय म्हणतात, ग्लायकोज. मग जर अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असेल तर अल्डोज, कीटोन फंक्शनल ग्रुप असेल तर कीटोज. स्पेलिंग बघा, ALDOSE आणि KETOSE. फक्त काय करायचं, जर कीटोन फंक्शनल ग्रुप असेल तर ते येतं सगळ्यांना ओळखता. कीटोन म्हणजे काय असणार आहे, C=O. हा कीटोनिक जर ग्रुप असेल तर काय असणार, कीटोज. आणि CHO हा असेल तर काय असणार, अल्डोज. These names are further modified in accordance with the total number of carbon atom in the monosaccharides. आता ही जी नेम्स आहेत, आता एकतर कन्फर्म झालं, जर अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असेल तर काय म्हणायचं, अल्डोज. कीटोन फंक्शनल ग्रुप असेल तर कीटोज. मग तेच जर त्याच्यामध्ये आता नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, जर कार्बन 3 असतील, बघा कार्बन 3 असतील आणि अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असेल तर त्याला काय म्हणतात, तर बघा अल्डो ट्रायोज. काय म्हणायचं, अल्डो ट्रायोज. कारण 3 कार्बन आहेत म्हणून अल्डो ट्रायोज. 4 असतील तर अल्डो टेट्रोज. 5 असतील तर अल्डो पेंटोज. असं त्याचं काय केलं जातं, नेमिंग केलं जातं. जर कीटोन असेल तसंच कीटोन असेल तर कीटो काय असणार, 3 असतील तर ट्रायोज, कीटो टेट्रोज, कीटो पेंटोज, अशी त्याची काय केलं जातं, नेमिंग केलं जातं. फॉर एक्झाम्पल ग्लुकोज. आता ग्लुकोजसाठी दिले बघा C6. एक्झाम्पल तुम्हाला ग्लुकोजचं दिले C6H12O6. याच्यामध्ये काय असतो, अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असतो ग्लुकोजमध्ये. बघणार आहे आपण ग्लुकोजचं स्ट्रक्चर. कोणतं फंक्शनल ग्रुप आहे, तर CHO, अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप. कार्बन किती आहेत, 6, म्हणून त्याला काय म्हणतात, तर अल्डो हेक्झोज. जे तुमचे जेवढे कार्बन असतील त्याच्यावर. 3 असतील तर ट्रायोज, अल्डो ट्रायोज. अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असेल तर अल्डो ट्रायोज. कीटोन असेल तर कीटो ट्रायोज. 4 असतील तर टेट्रोज. त्याच्यानंतर 5 असतील तर पेंटोज, 6 असतील तर हेक्झोज. आणि त्याच्या अगोदर जो तुमचा फंक्शनल ग्रुप असेल तर तो लिहायचा. अल्डिहाइड असेल तर अल्डो, कीटोन असेल तर कीटो फंक्शनल ग्रुप. समजते. त्यानंतर आता फ्रुक्टोजचं दिले बघा. एक्झाम्पल फ्रुक्टोज C6H12O6. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, C6H12O6, पण याचं स्ट्रक्चर वेगळं असतात. जो ग्लुकोजमध्ये अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे आणि फ्रुक्टोजमध्ये कीटोन फंक्शनल ग्रुप आहे. सो इट इज कीटोज विथ 6 कार्बन, हेन्स देअर बाय त्याचं नाव काय, तर कीटो हेक्झोज. कारण कीटो कशासाठी असणार आहे, कीटोनिक फंक्शनल ग्रुपसाठी. हेक्झोज म्हणजे 6 कार्बन. समजलं नॉमेनक्लेचर काय. एक अल्डिहाइडसाठी अल्डोज, कीटोन फंक्शनल ग्रुप असेल तर कीटोज. मग त्यात पण 3 जर असतील तर काय म्हणायचं, ट्रायोज. 4 असतील तर टेट्रोज, पेंटोज. आणि जो तुमचा फंक्शनल ग्रुप असेल तो अगोदर लिहायचा. जर अल्डिहाइड असेल तर अल्डो ट्रायोज, कीटोन असेल तर कीटो ट्रायोज. 4 असतील तर अल्डो टेट्रोज, कीटो टेट्रोज. 5 असतील तर पेंटोज. असं नेमिंग त्याचं
केलं जातं. आता इथे तुम्हाला क्वेश्चन सांगितलं बघा, यूज युअर ब्रेन पॉवर, गिव्ह IUPAC नेम्स ऑफ द फॉलोविंग मोनोसॅकॅराइड. जे खाली मोनोसॅकॅराइड दिलेत त्याचे IUPAC नेमिंग सांगा. काय करायचं, फंक्शनल ग्रुप बघायचा आणि किती कार्बन आहेत बघायचं, त्याच्यावर त्याचं नेमिंग केलं जातं. आता फर्स्ट स्ट्रक्चर बघा काय, CHO, CHOH, CH2OH. तर इथं बाकीचं काही बघत बसायचं नाही, फक्त तुमचा फंक्शनल ग्रुप कोणता आहे, अल्डिहाइड आहे का कीटोन आहे बघा. CHO म्हणजे काय, अल्डिहाइड आहे, म्हणजे हे काय असणार आहे, अल्डोज. कार्बन नंबर किती आहेत, कार्बन किती आहेत, टोटल ओव्हरऑल कार्बन बघायचे 1, 2 आणि 3. कार्बन किती आहेत, तर 3 कार्बन आहेत. माझं नाव काय होईल सांगा, अल्डो ट्रायोज. काय नाव होणार, अल्डो ट्रायोज. अल्डो कशासाठी, अल्डिहाइड फंक्शनल ग्रुपसाठी, आणि 3 कार्बनसाठी काय असणार आहे, ट्रायोज. म्हणून याचं नेम काय होतं, IUPAC नेम अल्डो ट्रायोज. बाकीचे OH वगैरे काही याच्यामध्ये IUPAC नेमिंगमध्ये येत नाही, इतकंच येतं अल्डो ट्रायोज. आता त्याच्यानंतरचं नेक्स्ट स्ट्रक्चर आहे बघा, सेकंड CHO, CHOH थ्राइस, CH2OH. आता हे जे स्ट्रक्चर आहे, ह्या स्ट्रक्चरमध्ये बघा CHO फंक्शनल ग्रुप कोणता आहे, CHO फंक्शनल ग्रुप आहे, म्हणजे याचं पण नाव काय होईल, अल्डोजवरनंच होणार आहे. अल्डोज स्टार्टिंगला आपलं येणार आहे फंक्शनल ग्रुपचं. कार्बन आता बघा 1, आता इथं किती आहे, थ्राइस आहे, म्हणजे हे किती झाले 3, आणि हा एक कार्बन, म्हणजे हे 3, 4 आणि 5. टोटल कार्बन किती आहेत, 5 कार्बन्स आहेत. मग नेमिंग काय होईल याचं सांगा, अल्डो पेंटोज. काय नेम होतं याचं, अल्डो पेंटोज. 5 आहेत म्हणून अल्डो पेंटोज. आणि त्यानंतर लास्ट स्ट्रक्चर तुम्हाला नेमिंग करता येईल. आता लास्ट स्ट्रक्चरमध्ये बघा कीटोन ग्रुप आहे का, कीटोन ग्रुप आहे. मग आपण काय लिहिणार, अल्डोच्या ऐवजी काय येईल, तर कीटो येईल. कीटोनिक फंक्शनल ग्रुप आहे म्हणून काय येणार, कीटो. मग आता कार्बन बघा हे 4 आहेत, 4, 5, 6 आणि 7. 7साठी काय येईल, हेप्टोज. 7साठी काय येणार, हेप्टोज. मग काय लिहिणार, कीटो हेप्टोज. याचं नेमिंग काय होईल, कीटो हेप्टोज. मला वाटतं आता व्यवस्थित तुम्हाला समजलं असेल. फक्त कोणता फंक्शनल ग्रुप आहे ते बघायचं आणि त्याच्यानंतर किती नंबर ऑफ कार्बन आयटम्स आहेत त्याच्यावरनं ते लिहायचं. IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ कार्बोहायड्रेट्स किंवा मोनोसॅकॅराइड्स. IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ मोनोसॅकॅराइड. नंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे ग्लुकोज. त्याच्यामध्ये ग्लुकोजच्या प्रिपरेशन मेथड आपण स्टडी करणार आहोत. त्यानंतर ग्लुकोजचं स्ट्रक्चर, त्याच्यामधले ऑप्टिकल आयसोमर्स हा पार्ट आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. मग बघा आता ग्लुकोज ऑकर्स इन नेचर इन फ्री ॲज वेल ॲज कंबाईन स्टेट. ग्लुकोज जे नेचरमध्ये फॉर्म होतं ते काय असतं, फ्री किंवा कंबाईन स्टेटमध्ये असतं. ग्लुकोज कॅन बी ऑप्टेन फ्रॉम सुक्रोज ऑर स्टार्च बाय ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रोलायसिस ॲज शोन इन बिलो. आता या खाली प्रिपरेशन मेथड आहेत. ग्लुकोज कशापासून मिळवतात, तर एकतर सुक्रोज म्हणजे जे शुगर केनपासून जी सुक्रोज मिळवलेली असते त्याच्यापासून ग्लुकोज तयार केलं जातं. सो ग्लुकोज कॅन बी ऑप्टेन्ड फ्रॉम सुक्रोज ऑर स्टार्च किंवा स्टार्चपासून बाय ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रोलायसिस. तिथं काय करतात, त्याचं हायड्रोलायसिस म्हणजे सुक्रोजचं किंवा स्टार्चचं हायड्रोलायसिस केलं जातं युझिंग ॲसिड. त्याच्यापासून काय मिळतं, ग्लुकोज. आता फर्स्ट मेथड आहे प्रिपरेशनची, प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम सुक्रोज. कशापासून प्रिपेअर केले बघा, सुक्रोज जी साखर असते त्याच्यापासून. सो प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम सुक्रोज. सुक्रोज इज हायड्रोलाइज्ड बाय वॉर्मिंग विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड ऑर सल्फ्युरिक ॲसिड फॉर अबाउट 2 hours. जी साखर असते घरी तीच काय असते, सुक्रोज म्हणजे जे शुगर केनपासून साखर मिळते किंवा बीटरूट जे असतात, स्वीट बीटरूट जे असतं त्याच्यापासून ती सुक्रोज शुगर आहे ती मिळवली जाते. मग त्या सुक्रोज ते काय करायचं, हायड्रोलाइज करायचं. मग हायड्रोलाइज करण्यासाठी काय वापरतात, तर वॉर्मिंग विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड ऑर सल्फ्युरिक ॲसिड फॉर अबाउट 2 hours. 2 तास काय करायचं, डायल्यूट हायड्रोक्लोरिक म्हणजे HCl आणि सल्फ्युरिक ॲसिड H2SO4 सोबत वॉर्म करायचं, म्हणजे त्याला थोडंसं हीट करायचं, वॉर्म करायचं. सुक्रोज इज हायड्रोलाइज्ड बाय वॉर्मिंग विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड ऑर सल्फ्युरिक ॲसिड फॉर अबाउट 2 hours. These hydrolysis convert sucrose into mixture of glucose आणि फ्रुक्टोज. तर ते काय करतं, जेव्हा वॉर्म केल्यानंतर HCl सोबत किंवा H2SO4 सोबत ॲसिड सोबत वॉर्म केल्यानंतर काय होतं, सुक्रोजचं कशामध्ये कन्वर्ट होतं, ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमध्ये. ग्लुकोज इज सेपरेटेड फ्रॉम फ्रुक्टोज बाय ॲडिंग इथेनॉल ड्युरिंग कूलिंग. आता जेव्हा ते वॉर्म झालेलं कूल होताना ते 2 सेपरेटमध्ये होतं, फ्रुक्टोज आणि ग्लुकोजमध्ये. मग आता त्यातून आपल्याला फक्त काय मिळवायचं, ग्लुकोज मिळवायचं आहे. मग ते ग्लुकोज कसं सेपरेट करतात, तर सेपरेटेड फ्रॉम फ्रुक्टोज बाय ॲडिंग इथेनॉल. इथेनॉल त्याच्यामध्ये ॲड केलं जातं ड्युरिंग कूलिंग. ते कूल होताना त्याच्यामध्ये इथेनॉल ॲड करतात आणि ग्लुकोज त्याच्यापासून काय केलं जातं, सेपरेट केलं जातं. ग्लुकोज बिईंग ऑलमोस्ट इनसॉल्युबल इन अल्कोहोल क्रिस्टलायझेस आउट फर्स्ट. आता जेव्हा त्याच्यामध्ये अल्कोहोल टाकतात, म्हणजे इथेनॉल काय अल्कोहोलच आहे, त्या अल्कोहोल त्याच्यामध्ये टाकल्यानंतर काय होतं, ग्लुकोज
इनसॉल्युबल असल्यामुळे काय होतं, पहिल्यांदा क्रिस्टल येतात कशाचे, ग्लुकोजचे. ग्लुकोज काय होतं, क्रिस्टलायझेस आउट फर्स्ट. द सॉल्युशन इज फिल्टर्ड टू ऑप्टेन क्रिस्टल ऑफ ग्लुकोज. मग परत सॉल्युशन काय करायचं, फिल्टर करायचं. मग ते फिल्टर केल्यानंतर वरती जो रेसिड्यू राहत असेल, म्हणजे जे क्रिस्टल दिसतात ते कशाचे असतात, तर ग्लुकोजचे असतात. आणि जे सॉल्युशन मिळतं क्लिअर, म्हणजे जे डिझॉल्व्ह झालेलं सोल्युशन कशाचं असतं, फ्रुक्टोजचं. ते सॉल्युशन जो क्लिअर सॉल्युशन असेल त्याच्यामध्ये काय असतं, फ्रुक्टोज. बघा फ्रुक्टोज जेव्हा तुम्ही हायड्रोलिसिस कराल सुक्रोजचं, त्याच्यापासून काय मिळणार आहे, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मिळतं. मग ते फ्रुक्टोज पासून ग्लुकोज सेपरेट करण्यासाठी त्याच्यामध्ये इथेनॉल अल्कोहोल ऍड केलं जातं. मग ते ग्लुकोज काय असतं, इनसॉल्युबल इन अल्कोहोल. इनसॉल्युबल असल्यामुळे ते क्रिस्टलाइज होतं फर्स्ट. आणि ते क्रिस्टलाइज झालेलं आपल्याला सेपरेट करण्यासाठी काय करायचं, फिल्टर करायचं. फिल्टर केल्यावर त्याच्यातले जे क्रिस्टल्स असतील ते काय होतात, सेपरेट होतात. त्याच्यापासून ग्लुकोज मिळवलं जातं. मला वाटलं प्रिपरेशन मेथड समजली असेल तुम्हाला ग्लुकोजची. तर खाली रिॲक्शन पण दिली आहे बघा, सुक्रोज C12H22O11. सुक्रोजचा फॉर्म्युला जो आहे तो C12H22O11 प्लस H2OH प्लस हिटेड, म्हणजे ॲसिड हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस म्हणजे तुम्हाला माहिती आहे, भरपूर वेळा गेले आपल्याला हायड्रोलिसिस शब्द. ॲसिड हायड्रोलिसिस, ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये हायड्रोलिसिस म्हणजे काय करतो आपण, त्याच्यामध्ये वॉटरच ॲड करत असतो. भरपूर वेळा मी तुम्हाला सांगितलं, हायड्रोलिसिस इज नथिंग बट द ॲडिशन ऑफ वॉटर इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड. फक्त तिथं वॉटर ॲड करायचं इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड. मग काय होणार, C12H22O11. मग बघा H2O ॲड करणार आहे आपण, काय होईल, हायड्रोजन किती आहे, परत त्याच्यापासून काय मिळतं आपल्याला, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. C6H12O6 प्लस C6H12O6. रिॲक्शन पण बॅलन्स आहे. हायड्रोजन किती आहेत बघा, 22 आहेत. आणि हे 2 म्हणजे काय होतात, 24. हे 12, हे 12, टोटल 24 होतात. कार्बन पण आहेत 6, इथं 12. हायड्रोजन रिॲक्शन बॅलन्स आहे. त्यानंतर ऑक्सिजनचं पण बघा, इथं 11 आहेत आणि हा एक 12 होतात. मग इथं पण 6, 12. समजली रिॲक्शन. सुक्रोज, ॲसिड हायड्रोलिसिस, H2O H प्लस आणि हिटिंग वॉर्म करायचं त्याला ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये, C6H12O6 प्लस C6H12O6. मला वाटतं भरपूर वेळा अगोदर पण तुम्हाला ही रिॲक्शन झाली असेल. सुक्रोजपासून ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मिळतात. ही रिॲक्शन हायड्रोलिसिस फक्त सुक्रोजचं होणार आहे. नेक्स्ट मेथड आहे प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम स्टार्च. फर्स्ट काय बघितली आपण, प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम सुक्रोज. त्यानंतरची नेक्स्ट आहे प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम स्टार्च. कमर्शियली ग्लुकोज इज ऑब्टेन्ड बाय हायड्रोलिसिस ऑफ स्टार्च बाय बॉइलिंग इट विथ डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड ॲट 393 केल्विन अंडर 2 to 3 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. कमर्शियली म्हणजे जे कमर्शियली ग्लुकोज ऑब्टेन केलं जातं ते कशापासून करतात, तर स्टार्चपासून. हायड्रोलिसिस ऑफ स्टार्च बाय बॉइलिंग इट विथ डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. सोबत रिॲक्शन होते डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड सोबत 393 केल्विनला आणि प्रेशर काय 2 to 3 ॲटमॉस्फिअर. खाली रिॲक्शन दिली C6H10O5N, कारण स्टार्चमध्ये N हा जो नंबर असतो तो खूप मोठा नंबर असतो, त्यामुळे तुम्हाला तो नंबर दिला नाही आहे. सो C6H10O5N प्लस N नंबर ऑफ H2O. हायड्रोलिसिस होणार आहे, स्टार्चचं पण हायड्रोलिसिस करतात इन प्रेझेन्स ऑफ H2SO4. सो H प्लस 393 केल्विन आणि 2 to 3 ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय मिळतील, N नंबर ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल. जास्त क्वांटिटीमध्ये याच्यापासून आपल्याला ग्लुकोज मिळतं, म्हणून ही मेथड कमर्शियली यूज करतात. N × C6H12O6. समजलं रिॲक्शन. दोन्ही पण ग्लुकोज कशापासून आपण प्रिपेअर करतो किंवा कशापासून तयार करतो, एकतर सुक्रोजपासून तर ते मिळवलं जातं किंवा स्टार्चपासून. जास्त करून स्टार्चपासून करतात कारण त्याच्यापासून जास्त ग्लुकोज मिळतं. स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज ऑफ ग्लुकोज. आता स्ट्रक्चर, ग्लुकोजचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं डिराईव्ह केलं, म्हणजे ग्लुकोजमध्ये अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे हे कसं डिटरमाइन केलं. त्यानंतर त्याच्यामध्ये किती OH ग्रुप आहेत, त्या OHमध्ये पण प्रायमरी अल्कोहोल किती आहेत, सेकंडरी अल्कोहोल किती आहेत, हे कसं डिटरमाइन केलं. त्याच्यासाठी काय रिॲक्शन केल्या ते आपण ह्या पॉईंटमध्ये बघणार आहे. बघा स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज ऑफ ग्लुकोजमध्ये. ग्लुकोज हॅज अँड अल्डो हेक्झो स्ट्रक्चर. आता अल्डो हेक्झोज म्हणजे काय असणार आहे, अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप. हेक्झोज म्हणजे 6 कार्बन, हे तुमच्या लक्षात येते. अल्डो हेक्झोज म्हटलं काय असणार, अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आणि हेक्झोज 6 कार्बन असतील. ग्लुकोज हॅज अँड अल्डो हेक्झो स्ट्रक्चर. इन अदर वर्ड, ग्लुकोज मॉलिक्यूल कंटेन्स 1 अल्डिहाइडिक दॅट इज फॉर्माइल ग्रुप अँड द रिमेनिंग 5 कार्बन कॅरी 1 हायड्रॉक्सिल ग्रुप OH इच. आता हे काय सांगितले, जे स्ट्रक्चर सांगितले त्याचं ग्लुकोजचं जे स्ट्रक्चर आहे ते काय असतं, 1 अल्डिहाइड ग्रुप म्हणजे कोणता ग्रुप, तर CHO ग्रुप. आता अल्डिहाइड ग्रुपलाच काय म्हणतात, तर फॉर्माइल ग्रुप पण म्हणतात. CHO ग्रुपला मला वाटतं अल्डिहाइड किटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड या चॅप्टरमध्ये मी सांगितलं होतं. हा जो CHO ग्रुप असतो अल्डिहाइड ग्रुप त्यालाच काय म्हणतात, फॉर्माइल ग्रुप. मग तेच म्हटले 1 अल्डिहाइड ग्रुप दॅट इज फॉर्माइल ग्रुप अँड द रिमेनिंग 5 कार्बन्स. आता एक कार्बन काय असणार आहे, CHO, राहिले किती 5, कारण ग्लुकोजचं स्ट्रक्चरमध्ये टोटल आता अल्डो हेक्झोज म्हटले म्हणजे कार्बन किती असणार आहेत, 6. C6 म्हणतो आपण, C6H12O6. मग 6 कार्बन
कार्बन, मग 6 कार्बनमधले एक कार्बन काय झाला, अल्डिहाइड ग्रुप झाला CHO. राहिलेले 5 कार्बन्स काय असतात, रिमेनिंग कॅरी 1 हायड्रॉक्सिल ग्रुप इच. जे राहिलेले 5 सगळे कार्बन काय असतात, तर 5 कार्बनला OH ग्रुप असतो, प्रत्येक कार्बनला OH हा फंक्शनल ग्रुप असतो, 1 हायड्रॉक्सिल ग्रुप फॉर इच. द 6 कार्बन्स इन ग्लुकोज फ्रॉम 1 स्ट्रेट चेन. आता 6 कार्बन जे ग्लुकोजमधले असले तर ते काय तयार करतात, स्ट्रेट चेन. दिस अल्डोहेक्झो स्ट्रक्चर्स ऑफ ग्लुकोज वॉज एस्टॅब्लिश्ड ऑन द बेसिस ऑफ फॉलोविंग केमिकल प्रॉपर्टीज. आता जे अल्डोहेक्झो जे स्ट्रक्चर आहे म्हणजे कसं, एक अल्डिहाइड ग्रुप, त्याच्यानंतर जे 5 रिमेनिंग कार्बन्स असतात त्याला प्रत्येकाला एक हायड्रॉक्सी ग्रुप. हे कशावरनं काढलं तर खाली ज्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्याच्या, म्हणजे जे कशा ते रिॲक्शन दाखवतं त्याच्यावरून त्याचं ते स्ट्रक्चर काय केलं, एस्टॅब्लिश केलं. त्यामुळे आता आपण प्रॉपर्टी बघूया. बघा फर्स्ट प्रॉपर्टी काय, द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज वॉज फाउंड टू बी C6H12O6. काय आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला ग्लुकोजचा, C6H12O6 ऑन द बेसिस ऑफ इट्स इलेमेंटल कंपोजिशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. आता फर्स्ट काय केलं तर त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला बघितला. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज वॉज फाउंड टू बी काय सापडलं, काय आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला तर C6H12O6 ऑन द बेसिस ऑफ इट्स इलेमेंटल कंपोजिशन आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. आता त्याच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी असतील जसे आपण स्टडी केलेत बघा, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी वेपर प्रेशर, लोअरिंग, बॉइलिंग पॉईंट, इलिव्हेशन, त्याच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत त्याच्यानुसार, आणि त्याच्यामधले जे इलेमेंटल कंपोजिशन आहे त्याच्यानुसार त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय C6H12 आणि O6. त्यानंतर नेक्स्ट द 6 कार्बन्स इन अ ग्लुकोज मॉलिक्यूल फ्रॉम अ स्ट्रेट चेन. आता जे 6 कार्बन्स आहेत ग्लुकोज मॉलिक्यूलमधले म्हणजे हे जे 6 कार्बन्स आहेत C6 ते काय करतात तर एक स्ट्रेट चेन तयार करतात. द 6 मॉलिक्युल्स इन ग्लुकोज मॉलिक्यूल फॉर्म अ स्ट्रेट चेन. दिस वॉज इन्फ्रेड फ्रॉम द फॉलोविंग ऑब्झर्वेशन. आता ते कशावरनं काढलं तर त्याला खाली फॉलोविंग ऑब्झर्वेशन दिले. ग्लुकोज गिव्ज एन हेक्झेन ऑन प्रोलॉंग्ड हिटिंग विथ HI. कशासोबत ग्लुकोजची रिएक्शन केली, HI सोबत, हायड्रो आयोडिक ॲसिड. HI म्हणजे हायड्रो आयोडिक ॲसिड किंवा हायड्रोजन आयोडाईड, दोन्ही नावं त्याला वापरली जातात. सो दिस वॉज इन्फ्रेड फ्रॉम द फॉलोविंग ऑब्झर्वेशन. कोणतं ऑब्झर्वेशन आहे तर ग्लुकोज गिव्ज एन हेक्झेन. जेव्हा ग्लुकोजची रिॲक्शन HI सोबत करतात, प्रोलॉंग्ड हिटिंग म्हणजे त्याच्यासोबत खूप वेळ HI सोबत हिटिंग केल्यानंतर काय मिळतं तर एन हेक्झेन म्हणजे स्ट्रेट चेन कंपाऊंड मिळतं, स्ट्रेट चेन मिळते. म्हणून त्याच्यावरनं काय कन्सिडर केलं तर ग्लुकोजचं जे स्ट्रक्चर आहे ते काय तर स्ट्रेट चेन स्ट्रक्चर आहे. बघा आता खाली रिॲक्शन दिली CHO, CHOH4, CH2OH. आता हे ग्लुकोज आहे, हे स्ट्रक्चर लक्षात आले तर असं ठेवा, किंवा C6H12O6 डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. आता हे स्ट्रक्चर कसं केलं ह्याच्यावरनं बघा, हा CHO आपला ग्रुप, त्याच्यानंतर हे CHOH, हे सेकंडरी अल्कोहोल्स असतात CHOH, आणि इथं खाली काय असतो CH2OH प्रायमरी अल्कोहोल. असं हे ग्लुकोजचं स्ट्रक्चर असतं. असं असतं म्हणजे CHO इथंच काय असणार आहे त्याला CHOH आणि परत CH2OH. आणि फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्याचं ते सांगते तू, फिशर प्रोजेक्शननं पण कसं काढलं जातं. पण हे 4 असतात ते पण खाली दाखवतात. तुम्हाला माहिती आहे फिशर प्रोजेक्शन आपण असं काढतो, कायरल सेंटर वगैरे त्याच्यात दाखवून ते काढतो, ते आहे पुढं तेव्हा तुमच्या लक्षात येईल. मग याचं स्ट्रक्चर काय असतं ग्लुकोजचं ॲक्च्युअल CHO, परत इथं काय असणार आहे CHOH4 म्हणजे एक अल्डिहाइड ग्रुप, त्याच्यानंतर हे 4 जे सेकंडरी अल्कोहोल आहेत CHOH म्हणजे सेकंडरी अल्कोहोल 4 असतात, आणि हे CH2OH प्रायमरी अल्कोहोल 1 असतं. मग आता हे जे स्ट्रक्चर म्हणून ते असं लिहिलं तिथं CHO, CHOH4, CH2OH असं लिहिलं तरी ग्लुकोज करेक्ट आहे, किंवा डायरेक्ट C6H12O6 लिहिला तरी करेक्ट आहे. मग आता ह्याच्यापासून काय मिळतं जेव्हा HI सोबत याची रिॲक्शन होते ग्लुकोजची तर काय मिळतं एन हेक्झेन. बघा CH3, CH24 आणि CH3 काय मिळतं ह्याच्यापासून HI सोबत रिॲक्शन केल्यानंतर एन हेक्झेन हे प्रोडक्ट मिळतं. ह्याच्यावरनं काय केलं तर ग्लुकोजचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रेट चेन आहे, एन हेक्झेन मिळतं म्हणून, कारण एन हेक्झेन काय आहे तर स्ट्रेट चेन आहे. बघा नॉर्मल आपल्याला हेक्झेन मिळतं, एन हेक्झेन स्ट्रेट चेन असल्यामुळं ग्लुकोज काय तर स्ट्रेट चेन आहे. हे याच्यावरनं काय झालं प्रिडिक्ट झालं. समजली रिॲक्शन. ग्लुकोज कशासोबत रिॲक्ट केलं HI सोबत, प्रोलॉंग्ड हिटिंग केल्यानंतर काय मिळतं एन हेक्झेन मिळतं. म्हणून काय केलं तर जे ग्लुकोजचं स्ट्रक्चर आहे ते काय तर स्ट्रेट चेन आहे हे प्रिडिक्ट केलं गेलं. ग्लुकोज मॉलिक्यूल कंटेन 1 कार्बोनिल ग्रुप. आता एक कार्बोनिल ग्रुप आहे म्हणजे कोणता अल्डिहाइड ग्रुप आहे. हे कसं ओळखलं, कोणत्या ऑब्झर्वेशन ते याच्यामध्ये बघणार आहे. आता जे आपण ऑब्झर्वेशन बघितलं HI सोबत रिॲक्शन झाल्यानंतर एन हेक्झेन मिळतं, त्याच्यावरनं काय बघितलं जे ग्लुकोजचं स्ट्रक्चर आहे ते काय असतं स्ट्रेट चेन. आता ग्लुकोज मॉलिक्यूल कंटेन 1 कार्बोनिल ग्रुप. कोणता कार्बोनिल ग्रुप 1 कार्बोनिल ग्रुप आहे. दिस वॉज इन्फ्रेड फ्रॉम द ऑब्झर्वेशन दॅट ग्लुकोज फ्रॉम ऑक्झाईम बाय रिॲक्शन विथ हायड्रॉक्सिलामाइन.
जेव्हा हायड्रॉक्सिल अमाईनसोबत रिॲक्शन होते कशाची ग्लुकोजची तेव्हा काय मिळतं ऑक्झाईम अँड गिव्ज सायनोहायड्रिन ऑन रिॲक्शन विथ हायड्रोजन सायनाइड. हायड्रोजन सायनाइडसोबत रिॲक्शन होईल तेव्हा काय मिळतं सायनोहायड्रिन आणि ऑक्झाईमसोबत रिॲक्शन होते तेव्हा काय मिळतं हायड्रॉक्सिल अमाईन. बघा आता रिॲक्शन दिले तुम्हाला, दोन्ही रिॲक्शन एकदमच दिलेत एकाच ठिकाणी. काय ऑक्झाईम आणि NH2OH. आता ग्लुकोजवरती ग्लुकोजचं स्ट्रक्चर CHO CHOH4 CH2OH हे ग्लुकोजचं स्ट्रक्चर किंवा C6H12O6 लिहिलं तरी चालेल. हे काय ग्लुकोजचं स्ट्रक्चर NH2OH हायड्रॉक्सिल अमाईन. हे काय NH2OH हायड्रॉक्सिल अमाईनसोबत रिॲक्शन झाल्यानंतर काय मिळतं इथं ऑक्झाईम मिळतं. म्हणजे हे जे तुमचं रिमेनिंग स्ट्रक्चर असतं CHOH4 आणि CH2OH याच्यात काही फरक पडत नाही. फक्त जो हा किटोन ग्रुप आहे, किटोनिक जो कार्बोनिल ग्रुप, अल्डिहाइड ग्रुप आहे, किटोन म्हटलं पण अल्डिहाइड ग्रुप म्हणजे जिथं कार्बोनिल ग्रुप असतो म्हणजे किटोन असेल किंवा अल्डिहाइड असेल तेव्हा ही रिॲक्शन होते तर काय मिळतं आपल्याला ऑक्झाईम मिळतात. आता इथं काय हा कार्बोनिल ग्रुप आहे, मग कार्बोनिल ग्रुपचं काय होतं बघा इथं CH आहे, तिथं काय होतं डबल बॉन्ड. आता हे याच्यातलं काय येतं NOH येतो, हा जो आहे तो NOH तिथं अटॅच होतो, त्याच्यावरनं काय मिळतं आपल्याला ऑक्झाईम मिळतं. CH डबल बॉन्ड NOH हे स्ट्रक्चर मिळतं कशासोबत रिॲक्शन केल्यानंतर NH2OH सोबत. हायड्रॉक्सिल अमाईन हे काय हायड्रॉक्सिल अमाईन NH2OH त्याच्यासोबत रिॲक्शन केल्यानंतर जिथं कार्बोनिल ग्रुप असेल तिथं काय मिळतं त्याचं ऑक्झाईम मिळतं. बाकीच्या तिथं काही चेंज होत नाही. बाकीचे जे CHOH4 आहे किंवा CH2OH त्याच्यामध्ये काही चेंज होत नाही. फक्त जो कार्बोनिल ग्रुप आहे तिथं काय होतं तर ऑक्झाईम तयार होतात. मग बघा हे CH याचं ऑलरेडी आहे ते CH, त्याच्यानंतर हा NH डबल बॉन्ड NOH हा तिथं काय होतो अटॅच होतो. हे काय मिळतं इथं ऑक्झाईम मिळतं आपल्याला, त्याला म्हणतात ऑक्झाईम. काय तयार होतं इथं ऑक्झाईम तयार होतं जेव्हा हायड्रॉक्सिल अमाईनसोबत रिॲक्शन झाल्यानंतर आणि त्याच्यानंतर काय SCN हायड्रोजन सायनाइडसोबत रिॲक्शन झाल्यानंतर काय मिळतं सायनोहायड्रिन. इथं पण असंच होतं, हे जे तुमचे ग्रुप्स आहेत दोन त्याच्यामध्ये काही चेंज होत नाही. CHOH4 आणि CH2OH मध्ये कशासोबत फक्त जो वरचा कार्बोनिल ग्रुप आहे त्याच्यातच चेंज होतो, ते CH आहे तसं. आता हा जो ऑक्सिजन आहे त्याच्यात काय होतं एक OH आणि एक CN, म्हणजे जो O आहे तिथं एक H अटॅच होतो आणि एक CN, असं काय होतं सायनोहायड्रिन कॉम्प्लेक्स तयार होतो. समजलं. जेव्हा हायड्रॉक्सिल अमाईनसोबत रिॲक्शन होते तेव्हा काय मिळतं ऑक्झाईम मिळतं. ते स्ट्रक्चरच असं ऑक्झाईमचं NOH तिथं अटॅच होतो, CH डबल बॉन्ड NOH असं हायड्रॉक्सिल अमाईन तयार होतं आणि SCN सोबत रिॲक्शन झाल्यावर काय होतं सायनोहायड्रिन तयार होतं. ह्याच्यावरनं काय डिटेक्ट करतात तर हायड्रॉक्सिल अमाईन जर तयार झालं, हायड्रॉक्सिल अमाईनसोबत रिॲक्शन होऊन ऑक्झाईम तयार झालं आणि SCN सोबत रिॲक्शन होऊन सायनोहायड्रिन तयार झालं तर काय कन्सिडर केलं जातं तर ह्याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप आहे, अल्डिहाइडिक कार्बोनिल ग्रुप आहे, याच्यामध्ये हे ओळखलं जातं. ते सांगितले बघा. Glucose molecule contain one carbonyl group. This was inferred from the observation of glucose from oxime by reaction with hydroxyl amine. कशाच्या रिॲक्शनवरनं ओळखला हायड्रॉक्सिल अमाईनच्या आणि सायनोहायड्रिनच्या. म्हणजे जर सायनाइडसोबत रिॲक्शन झालं आपल्याला काय मिळतं सायनोहायड्रिन आणि हायड्रॉक्सिल अमाईनसोबत रिॲक्शन केल्यानंतर ऑक्झाईम. त्याच्यावरनं ह्याच्यात काय कन्फर्म झालं तर कार्बोनिल ग्रुप आहे. हे ह्या दोन रिॲक्शनवरनं काय कन्फर्म झालं याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप आहे. जी फर्स्ट रिॲक्शन बघितली आपण HI त्याच्यावरनं काय कन्फर्म झालं तर त्याच्यामध्ये स्ट्रेट चेन कंपाऊंड आहे. समजलं. आता आजच्या लेक्चर आपण इथं स्टॉप करतोय कारण दोन रिॲक्शन्स झालेत, अजून भरपूर आहेत. अजून त्याच्यामध्ये जे प्रायमरी अल्कोहोल हे कसं म्हणजे अजून स्ट्रक्चर्स आहेत त्याचं अजून आपण स्ट्रक्चर प्रिडिक्ट करणार आहे अल्कोहोलचं. आजचं लेक्चर आता इथं स्टॉप करू. नेक्स्ट लेक्चरला याचा पुढचा पार्ट स्टडी करूया. थँक्यू.